जगातलं प्रेम सुद्धा माणसाला बेचैन करतं आणि भगवंताचं प्रेम सुद्धा माणसाला बेचैन करतं, पण जगातलं प्रेम भय वाढवत जातं आणि भगवंताचं प्रेम माणसाला निर्भय करत चालतं. लक्षात ठेवा. करून बघा, करून बघा. खेटराची किमती ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासोबत पळून जात आहे. थोडंसं प्रेम भगवंतावर करून बघा. किंबहुना ज्याला तुम्ही प्रेम म्हणतात ना, काही नाही, ते फक्त एक आकर्षण आहे. गावामध्ये असलेल्या सगळ्या तरुण मुलींना माझी विनंती असेल, तुमच्यासाठी खूप चांगला काळ आला आहे. किंबहुना प्रेयसी आणि बायको वेगळी ठेवण्याची पद्धत आमच्या भारतीय परंपरेमध्ये नाहीये. जी प्रेयसी तीच बायको आणि जी बायको तीच प्रेयसी, असं नाही जमणार. प्रेयसी वेगळी बायको बायको वेगळी ठेवायची असं नाही जमणार. प्रेयसी आहे तिला बायको करा, नाहीतर जी बायको तिला प्रेयसी करा, असं नाही जमणार. नाही तारुण्यामध्ये काही वेग असतात, त्या वेगामध्ये फक्त केस जरी अशी वरवर पाहिले तरी आकर्षण होतं. लक्षात ठेवा. मी बऱ्याच पोरींना विचारलं, तू या पोरासोबत फिरून पळून गेलीस, काय पाहिलं त्याच्यामध्ये? काय नाही म्हटलं, गावामध्ये जेव्हा तो बुलेट घेऊन यायचा ना, तर त्याचे केस असे वरवर उडायचे. अगं म्हटलं, मूर्ख आहे की काय? केस बघून सगळं आयुष्य समर्पित केलं त्याच्यावर. ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी सगळं आयुष्य लावून दिलं आहे, तुमचं नक्की वाईट ते करणार नाहीत, नक्की वाईट करणार नाहीत. ज्या टवळखोरांसोबत फिरून जाण्याचा विचार करतात ना, थोडं जर थांबला तर कलेक्टरांची रांग लागेल बाहेर आणि आयुष्य आनंदामध्ये जाईल. म्हणून प्रार्थना आहे माझी, प्रेम वगैरे काही नाही, ते हार्मोन बदलले फक्त, आणि त्या हार्मोन्स बदलल्यामुळे आकर्षण वाटत आहे. अजून एक वाक्य बोलू थोडस. पळून जाणाऱ्या सोबत जे मिळणार आहे ना, तेच सगळ्या समाजामध्ये लग्न केल्यानंतर त्याच्यासोबत सुद्धा तेच मिळणार आहे, वेगळं काय भेटणार नाही. लक्षात ठेवा. किंबहुना ते इज्जतीने मिळणार आहे आणि हे कुत्र्या मांजऱ्यासारखं मिळणार आहे. काय कुत्र्या मांजऱ्यासारखं जीवन जगताय? हे इज्जत के साथ मिळणे वाला आहे, त्याला का सोडायचं? आणि कराना प्रेम किती करायचं त्या नवऱ्यावर. मग इतकं प्रेम त्याच्यावर करा की त्या नवऱ्याला एक दिवस वाटायला पाहिजे की ही फक्त माझी बायको नाही, ही माझी आई आहे. या प्रेमाला हिनं इतकं शुद्ध केलं की आता मला माझ्या बायकोमध्ये आई सुद्धा दिसायला लागली. करा एवढं प्रेम. विषय वेगळा होईल, त्याचं एक स्वतंत्र चिंतन करता येईल मला. अतोनात प्रेम या गोपिकेंचं कृष्णावर ते शारीरिक आकर्षण नव्हतं, ते हृदयाची भाषा होती. किंबहुना त्याच्यासाठी रडायला सुद्धा आवडायचं. आता काय म्हणणार तुम्ही? थोडं विकू देता का? कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने बहावे. किती आठवत तुला, आणि तुझ्या आठवणीने किती वेळा डोळ्यात पाणी येऊ. आणि ह्या गोपिका सामान्याला नाही, कृष्णाला म्हणताय, किती वेळा आठवण करावी. या डोळ्यांना आस लागली फक्त तुला पाहण्याची. भगवंतासाठी डोळ्यातून जेव्हा अश्रू येतात ना, तेव्हा त्या अश्रूंना मोत्यांची किंमत आहे. तिकडे लक्ष द्या. भगवंतासाठी डोळ्यातून अश्रू येतात, ते सुगंधी असतात. आणि सरपंच साहेब, भगवंतासाठी डोळ्यातून अश्रू जेव्हा येतात, गंगा जलापेक्षाही त्याचा पवित्र अजून वाढतं. गोपींच्या डोळ्यातून येणारे अश्रू गंगेच्या जलापेक्षा पवित्र होते. भरला उलंडो निरता करे घाट, मिस पाण्याची गोविंदाची चट, चाले झाडा झाडा उसंतो निवाट, पाय पाळतोनी तो जीव भानिट, चाळाला